गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण पेपरमधला सगळ्यात महत्त्वाचा लेसन शिकणार आहे. ज्या लेसनची मुलांना खूप जास्त भीती आहे तो आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तुम्ही बोर्डावर बघत असेल ट्रिग्नोमेट्री म्हटलं की बऱ्याचशा मुलांना ना तो लेसन स्किप करायच्या भावना आधी येतात. पण तुम्हाला सांगतो याच्यात अनेक अशा गोष्टी आहेत ज्या अतिशय गमतीदार आहेत आणि तुम्हाला वाटेल की अरे वा हे तर क्वेश्चन तुम्ही अतिशय सहजपणे करू शकता. अशा प्रकारचा हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. काही गोष्टी आहेत किचकट त्या मान्य आहे पण सगळ्याच गोष्टी नाही आहे. आणि तुम्हाला मी सांगत आहे की उद्या परवापासून तुम्हाला 1 मिनिट्सचे काही एमसीक्यूज ट्रिक पण येणार आहे. त्या पण मी तुम्हाला आता लवकरच त्या चालू करणार आहे. कारण बऱ्याचशा मुलांनी सजेशन केले की सर 1 मिनिट वाले पाठवा जेणेकरून आमचे एमसीक्यू क्लिअर होईल. तर माझ्याकडून जेवढे काही शक्य होतील ते सगळे मी सेंड करणार आहे. आता जास्त विलंब न करता आपण आजच्या लेसनला चालू करू. तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये आज आपण जे शिकणार आहे ती फर्स्ट एक्सरसाइज आहे. फर्स्ट एक्सरसाइज मध्ये 2 पार्ट आहे. पहिला जो पार्ट आहे तो प्रिन्सिपल सोल्युशन आणि दुसरा जो पार्ट आहे तो जनरल सोल्युशन. तर जेवढं शक्य होईल तेवढं आज घेऊ आणि कारण चांगलं शिकणं गरजेचं आहे प्रिन्सिपल आणि जनरल सोल्युशन. आणि जर नाही झालं तर मग त्याच्यातला काही पार्ट घेऊन उद्या कंटिन्यू करू. बघू काय होते. तर सर्वात आधी सुरुवात करूया प्रिन्सिपल सोल्युशनने. प्रिन्सिपल सोल्युशनचं कसं आहे. प्रिन्सिपल सोल्युशन एखाद्या तुम्हाला दिलं असतं. ऍक्च्युली प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं म्हणजे नेमकं काय करायचं. तुम्हाला एक गिवन फंक्शन असते त्याच्यासमोर एक ट्रिग्नोमेट्रिक स्टँडर्ड व्हॅल्यू दिली असते. तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की ही जी व्हॅल्यू आहे ही क्वाड्रंट सिस्टीम मध्ये कुठल्या व्हॅल्यूला सॅटिस्फाय करते. तर त्या तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं आहे. म्हणजे सुरुवातीचं किंवा इनिशियल सोल्युशन काढायचे आहे. तर हे तुम्हाला दिसत असेल बोर्डावर. हे ज्या विद्यार्थ्यांनी चांगलं रीड केलं त्याला ट्रिग्नोमेट्रिक प्रिन्सिपल सोल्युशन जनरल सोल्युशनचा कोणताही क्वेश्चन येणार हे तुम्ही डोळ्यासमोर ठेवायचं. आणि म्हणून मी सुरुवातीलाच काढून ठेवलं आणि आपल्याला ऑलमोस्ट सर्वच क्वेश्चन मध्ये हे लागणार आहे. तर हे शेवटपर्यंत मिटल्या जाणार नाही. तर थोडीशी तुम्ही काळजी घ्या आणि चांगलं बघा. तर पहिला प्रश्न आहे सेक थीटा इज इक्वल टू 2/√3. ऍक्च्युली तुम्हाला जे सोल्युशन काढायचे आहे ते पहिल्या 3 ट्रिग्नोमेट्री मध्ये काढायचे आहे. साइन मध्ये काढायचे आहे, कॉस मध्ये काढायचे आहे आणि टॅन मध्ये काढायचे आहे. तुम्हाला जो प्रश्न दिलेला आहे हे सगळ्यांनी चांगलं बघा. तिथे समजणं फार महत्वाचं आहे. सेक थीटा इज इक्वल टू 2/√3. आता 2/√3 आहे. तुम्ही सेकला काय करायचं कन्वर्ट करायचं कशामध्ये कॉस मध्ये. कारण तुम्हाला माहित असलं पाहिजे ना सेक हा कॉसचा रेसिप्रोकल आहे, कॉस हा सेकचा रेसिप्रोकल आहे. रेसिप्रोकलचा अर्थ अल्टर म्हणजे तो एकमेकाला असतो म्हणून त्याला रेसिप्रोकल म्हणतात. मी याला असं कन्वर्ट करतो कॉस थीटा इज इक्वल टू √3/2. तुम्हाला हे काढणं अनिवार्य आहे. मग तुम्हाला काय माहित असणं गरजेचं आहे की ही जी कॉसची व्हॅल्यू आहे ही कुणाची असते. इथे असं ब्रॅकेट लिहायचं वी नो दॅट cos π/6 is equal to √3/2. आलं तर लक्षात. ही झाली कॉसची व्हॅल्यू. आता क्वाड्रंटची गरज आहे. पहा क्वाड्रंट मध्ये तुम्हाला मी चांगल्या प्रकारे सांगतो. अतिशय काही वेळा ए चा अर्थ होतो फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्हाला जो 10 स्टँडर्ड मध्ये क्वाड्रंट टेबल होता ट्रिग्नोमेट्रिक टेबल तो तुमचा फर्स्ट क्वाड्रंटचा ट्रिग्नोमेट्रिक टेबल होता. पण आता आपलं कसं इकडे तिकडे जाणार आहे ना व्हॅल्यूज त्याच्यामुळे आपल्याला सेकंड थर्ड आणि फोर्थ मध्ये पण शिकायचं आहे. म्हणून पहा ए म्हणजे ऑल पॉझिटिव्ह. आता तुमचा एस म्हणजे सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन थीटा आणि कोसेक थीटा हे 2 फंक्शन पॉझिटिव्ह असतात. हे 2च असतात. बाकी सगळे निगेटिव्ह घ्यायचे असंच लक्षात ठेवा. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये टीचा अर्थ घ्यायचा टॅन आणि टॅनचा रेसिप्रोकल कॉट. म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये 2 निगेटिव्ह असतात टॅन आणि कॉट बाकी सगळे पॉझिटिव्ह. चौथ्या क्वाड्रंट मध्ये कॉस म्हणजे सी आहे. सी म्हणजे कॉस आणि सेक हे दोघं पॉझिटिव्ह बाकी सगळे निगेटिव्ह. हे असं लक्षात ठेवा. पहिल्या क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह बाकी काही घेणं देणं नाही. आता आपल्याला गरज कोणाची आहे. आपला प्रश्न कॉस मध्ये आहे. कॉस मध्ये आहे म्हणजे तुम्ही फोर्थ क्वाड्रंट मध्ये जा. तर बरोबर आहे. हा एक असा क्वाड्रंट आहे जिथे कॉस पॉझिटिव्ह असते. आणि पहिला एक क्वाड्रंट बघा जेव्हा तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन आलं एखाद्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूचं म्हणजे तुमचं जे आन्सर आहे ते पहिल्या क्वाड्रंट मध्ये आहे. हे एक आन्सर झालं फिक्स झालं. हे तुमचं जे आन्सर आहे हे पहिल्या क्वाड्रंटचं आहे. मग तुम्हाला कोणता क्वाड्रंट शोधायचा आहे की अजून कुठे कॉस पॉझिटिव्ह आहे. चौथ्या क्वाड्रंट मध्ये सुद्धा कॉस पॉझिटिव्ह आहे म्हणजे मला याची गरज पडणार आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला जो स्टँडर्ड आन्सर आहे ते 2π - थीटा घ्यायचं. वेळेवर माहिती आहे ना तुम्हाला अलाइड अँगल आठवत नाही. अलाइड अँगल नाही आठवला तर ते आलेला एमसीक्यू पण चालला जाईल किंवा आलेला आन्सर पण चालला जाईल.
म्हणून तुम्ही हे डोळ्यासमोर ठेवा, तुम्हाला पटपट येणार. तर आता इथे मी लिहिणार अँड आल्सो बाय अलाइड अँगल, आल्सो बाय अलाइड अँगल. काय अलाइड अँगल? आपला अलाइड अँगल आहे cos 2π - थीटा विच इज इक्वल टू cos थीटा. हे बघा, हे तुम्ही असं डोळ्यासमोर ठेवलं तर पाठांतर करायची गरज नाही, तिथे पटकन काढून घ्यायचं. आता हा जो थीटा आहे तो π/6 पुट करायचा. तर इथे येणार cos 2π - π/6 इक्वल टू cos π/6. आता थोडंसं डायरेक्ट करूया. 6 2 जा 12 झाले, 12 मधून 1 गेला म्हणजे 11π, म्हणजे इथे आला cos 11π/6 इक्वल टू √3/2. तुम्हाला दोन आन्सरची गरज होती. प्रिन्सिपल सोल्युशन्स म्हटलं आहे म्हणजे दोन आन्सर निघायला पाहिजे. पहिला आन्सर कोणतं? पहिला आन्सर आहे π/6. दुसरा आन्सर कोणता आहे? 11π/6. इथे लिहायचं थीटा इज इक्वल टू π/6. सॉरी, इथे लिहायचं काय? cos π/6 इक्वल टू cos 11π/6 विच इज इक्वल टू √3/2 सच दॅट. हे जे वाक्य आहे विद्यार्थ्यांनो अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला त्या इंटरवल मध्ये बरोबर फिक्स करून दाखवायचं आहे. 0 इज लेस दॅन π/6 लेस दॅन 2π. लक्ष द्या, तो आठवणीने बोर्डामध्ये चेक करेल याला हे असं लिहिता येते का, म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशनची कंडिशन आहे. आणि दुसरा आहे 0 इज लेस दॅन 11π/6 विच इज लेस दॅन 2π. आलं, संपलं. खाली लिहून टाकायचं. खाली काय लिहायचं? therefore theta is equal to π/6, 11π/6 are required principal solution. विषय संपला. एमसीक्यू आला तरी तुम्हाला जर हे क्वाड्रंट असं डोळ्यासमोर ठेवलं हार्डली 20 सेकंद 30 सेकंद त्याच्यावर तुम्हाला लागणार नाही. आणि आपण आता उद्या परवापासून जे वन शॉट घेणार म्हणजे 1 मिनिटचे किंवा 30 सेकंदचे व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे एमसीक्यू क्लिअर करून देणार मी. जनरल सोल्युशन 10 सेकंदात कसं लिहायचं, प्रिन्सिपल सोल्युशन 10 सेकंदात कसं लिहायचं, ते सगळंच करून देणार आहे. तर तुम्हाला जर सब्जेक्टिव्ह क्वेश्चन आला तर याच्यापेक्षा जास्त अपेक्षित नाही. आवर्जून बघणार, जे पण व्हॅल्यूवर असणार ना हे आठवणीने बघणार तुमचं, आणि तुमचं कन्वर्शन कसं करतात आठवणीने हे बघणार. झालं, कळलं? असा अजून एक प्रश्न घेतो, मग तुम्हाला अजून चांगलं लक्षात राहील. दुसरा आहे आपला cot थीटा इक्वल टू 0. तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे? कॉटला आधी टॅन मध्ये कन्वर्ट करा. कॉटला टॅन मध्ये कन्वर्ट करायचं. कोणी विचारलं टॅन मध्ये कन्वर्ट केलं तर 1/0 होणार, बरोबर. आणि 1/0 चा अर्थ होतो इन्फिनिटी. आलं का लक्षात? तुम्ही म्हणाल सर कॉटला टॅन मध्ये कन्वर्ट करतो तेच व्हॅल्यू ठेवतो, पूर्ण चुकलं. मागच्या वेळेस पण उलटी व्हॅल्यू होती ना, तुमची व्हॅल्यू होती 2/√3. 2/√3 ला आपण उलटे केले तर 3/2 आला. झालं. आता tan थीटा इक्वल टू इन्फिनिटी आला. मग तुम्हाला हे माहिती पाहिजे tan ची कोणती व्हॅल्यू इन्फिनिटी असते. तुम्हाला माहिती आहे tan ची π/2 ज्याला तुम्ही 90 डिग्री म्हणता. आणि तेच वाक्य लिहायचं आल्सो बाय अलाइड अँगल. अलाइड अँगल. आता तुम्हाला काय शोधायचं आहे? आता हे शोधायचं आहे की tan कुठल्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे. आणि हे शोधणं फार सोपं आहे. या क्वाड्रंट मध्ये जिथे तुम्हाला टी दिसेल तिथे तो पॉझिटिव्ह आहे. तुम्ही म्हणाल सर पहिल्या क्वाड्रंट मध्ये, पहिल्या क्वाड्रंटचा आन्सर ऑलरेडी आलेला आहे ना, पहिल्या क्वाड्रंटचा आन्सर ऑलरेडी आलेला. आता तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त बघा की कुठे टॅन पॉझिटिव्ह आहे. हे बघा इथे टी दिसत आहे, म्हणजे तुम्ही थर्ड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे. तुमच्यासाठी अलाइड अँगल आहे π+θ. हे असं घ्यायचं आहे. तर हे येणार tan π+θ विच इज इक्वल टू tan थीटा. आलं लक्षात? आता या थीटाच्या ऐवजी π/2 पुट करा, म्हणजे इथे येणार π+π/2 विच इज इक्वल टू tan π/2. tan π/2 इथे क्रॉस मल्टिप्लाय करा. इथे क्रॉस मल्टिप्लाय केलं 2π + π/2 विच इज इक्वल टू tan π/2. मग 2π + π किती झाले? 3π झाले. 3π/2 3π/2 इक्वल टू इन्फिनिटी. आलं का लक्षात? दोघांचे आन्सर सारखे आले ना, तेच पाहिजे होतं. आणि इथे लिहायचं
सच दॅट तर इथे काय आलं होतं 0 इज लेस दॅन इक्वल टू π/2 इथे लेस दॅन 2π आणि इथे ना 0 इज लेस दॅन 3π/2 विच इज लेस दॅन 2π इथे ना थीटा इज इक्वल टू π/2 आणि इथे ना 3π आर प्रिन्सिपल सोल्युशन. तुम्ही एमसीक्यू खूप कमी सेकंदामध्ये सोडवू शकता फक्त हे समोर ठेवलं तर. काय बघायचं, प्रश्नामध्ये दिलेली व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह आहे तर मला ए सोडून म्हणजे ए मध्ये तर पॉझिटिव्ह आहे ए सोडून कुठलं क्वाड्रंट आहे जिथे टी दिसतो तो द थर्ड क्वाड्रंट म्हणून आपण हे कोणासाठी पण हे लागू आहे. समजा हाच प्रश्न साइन मध्ये असता तर तुम्ही हा अलाइड अँगल वापरला असता π-θ. बाकी काहीच नाही. हे आठवणीनं बघितल्या जाणार हे आणि हे बाकी त्याला माहिती आहे ह्या दोन गोष्टी ज्या विद्यार्थ्याला आल्या त्याचं कॅल्क्युलेशन पूर्ण बरोबर आहे. ठीक आहे. आता जसं तुम्हाला प्लस मध्ये प्रिन्सिपल सोल्युशन विचारणार तसं तुम्हाला मायनस मध्ये पण प्रिन्सिपल सोल्युशन विचारणार. हे पण आपण शॉर्ट ट्रिक मध्ये शिकणार आहोत. आता बघा तर मायनस मध्ये प्रिन्सिपल सोल्युशनचा प्रश्न आहे. जसं आता इथे मी घेतो tan θ which is equal to -1 आणि दुसरं आहे √3 cosec θ plus 2 equal to 0. बरोबर. तर आता पहिलं बघा सगळ्यांनी चांगलं लक्ष द्या. तर इथे आहे tan θ equal to -1. पहिला नियम काय, पहिला नियम आहे की हे जी व्हॅल्यू दिलेली आहे ती कुठल्या टॅनच्या अँगलची आहे ते आयडेंटिफाय करायचं. इथे येणार वी नो दॅट tan π/4 equal to 1 and by allied angle. आता पहा आता अलाइड अँगलचा आपला पॅटर्न चेंज झाला. अलाइड अँगलचा आता पॅटर्न कोणता चेंज झाला, आपला दिलेला क्वेश्चन हा निगेटिव्ह आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू राईट हँड साइडची निगेटिव्ह आहे. तर तुम्ही पॉझिटिव्ह स्लॉट स्किप करायचे. पॉझिटिव्ह स्लॉट कोणते होते, प्रश्न टॅन मध्ये आहे याचा अर्थ हा आणि हा असे दोन क्वाड्रंट होते जिथे टॅन पॉझिटिव्ह राहत होता. तर आता तुम्ही ते स्किप करा म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिक दोन स्लॉट मिळाले. कळलं का. जेव्हा प्रश्न हा निगेटिव्ह मध्ये येतो तर अँगल्स म्हणजे तुम्हाला दोन नवीन अँगल्स मिळणार आहेत आणि जेव्हा पॉझिटिव्ह मध्ये येतो तो एक अँगल हा फर्स्ट क्वाड्रंटचा राहायचा पण आता तो लिहू घेऊ नाही शकत. तर तुम्हाला अलाइड अँगल कोणता मिळाला, tan π-θ एक, दुसरा tan 2π - θ. तर इथे लिहायचं tan π-θ इक्वल टू -tan θ आणि इथे येणार tan 2π - θ इक्वल टू -tan θ. आलं का लक्षात. बरोबर. आता थीटाच्या जागेवर एकदा π/4 आणि इकडे पण थीटाच्या जागेवर एकदा π/4 हे सुद्धा आपण शॉर्ट ट्रिकने शिकणार आहे. तुम्ही बघा खूप म्हणजे तुम्ही तर 10 सेकंदातच उत्तर सांगाल इतकं सोपं आहे. तर इथे आला tan π-π/4 इक्वल टू -tan π/4 इथे येणार tan 2π - π/4 इक्वल टू -tan π/4. बरोबर. हा क्रॉस मल्टिप्लाय करा, हा पण क्रॉस मल्टिप्लाय करा. आता हा इथे मल्टिप्लाय केला तर 4 होणार, 4 मधून 1 गेला तर 3 येणार म्हणजे हे होणार tan 3π/4 इक्वल टू -1 आणि इथे 8 होणार, 8 मधून 1 गेला tan 7π/4 इक्वल टू किती येणार -1. बघा दोघांचे उत्तर सारखं आलं ना. इथे लिहायचं therefore tan 3π/4 इक्वल टू tan 7π/4 which is equal to -1. ठीक. मग इथे लिहायचं such that हे आठवणीनं गरजेचं आहे 0 लेस दॅन इक्वल टू 3π/4 लेस दॅन 2π एक कंडिशन and 0 लेस दॅन इक्वल टू 7π/4 which is a लेस दॅन 2π हे झाली दुसरी कंडिशन. म्हणून तुमचं जे आन्सर आहे ते 3π/4 आणि 7π/4 are principal solution. आलं का लक्षात. संपलं. विद्यार्थ्यांना पेपर मध्ये येतात हे प्रश्न आणि पहिल्या एक्झरसाइज मध्ये घाबरतात मुलं कारण हे अलाइड अँगल सिलेक्शन मोठी अडचणीच आहे. आता बघितलं असेल किती पांचट आहे म्हणजे अतिशय सोपा आहे असं. आता दुसरा एक प्रश्न पहा. दुसऱ्या प्रश्नाचा स्लॉटच मोठा खतरनाक आहे. त्यांनी दिला अशा प्रकारे आहे की एखाद्या मुलाला याच्या आधीचं कळलं असेल ना तरी तो ओळखणार नाही कारण देण्याचं कौशल्य काही लोकांमध्ये बडं ब्रँडेड कौशल्य असते ते दाखवते वेगळं असते वेगळं. तर आता आपण ते कौशल्य पाहू.
कोणाचं नाव नाही घेतलं तरी चला असो. आता सगळ्यांनी चांगलं बघा, आमच्याकडे पण अनेक विद्यार्थी आहेत, मला सांगतो त्यांचे पण कौशल्य एकदम ब्रँडेडच आहे. तर आता पहिला प्रश्न, √3 कोसेक थीटा प्लस 2. आतापर्यंत आपण 3 प्रश्न केले. एकाही प्रश्नामध्ये कोसेक नव्हता आला, पण कोसेक आपल्याला चालत नाही, आपण त्याला साइन मध्ये कन्वर्ट करणार, कारण रेसिप्रोकल आहे ना त्याचा. आधी हा 2 तिकडे न्या बरं, तो 2 तिकडे नेला तर -2 होणार, -2 झाला तर -√3 इथे येणार कोसेक थीटा, बरोबर. हा √3 याच्या खाली आठवणीने घ्यायचा, म्हणजे हा झाला कोसेक थीटा विच इज इक्वल टू -2/√3. आता कोसेकला कशात कन्वर्ट करतात? साइन मध्ये. इथेच लिहून घ्या ना, साइन थीटा इक्वल टू -√3/2. सगळ्यांनी लक्षात ठेवा, प्रश्न कशात पण येऊ, तुमचे 3 ट्रिग्नोमेट्री मध्ये कन्वर्ट करायचे. पहिला साइन, दुसरा कॉस आणि तिसरा टॅन. दिसायला अवघड होता, पण आला तो मैदानात, बरोबर. आता तुम्हाला काय बघायचं आहे? असे 2 क्वाड्रंट जिथे साइनचं अस्तित्व नाही. विशेष करून पहिला क्वाड्रंट पाहायचा नाही, कारण व्हॅल्यू निगेटिव्ह आहे हा. आणि जिथे पुढे साइन दिसला म्हणजे ते 2 सुटणार. कोणते 2 सुटणार? हे अलाइड अँगल्स तुम्हाला माहित नाही. चला आता इथे लिहायचं, वी नो दॅट, काय लिहायचं? साइन पाय बाय किती? π/3 जो असते तो असते √3/2, बरोबर. आणि इथेच लिहायचं आल्सो बाय अलाइड अँगल, इथे येणार साइन π+θ आणि 2π+θ. π+θ इक्वल टू -sin θ अँड इथे येणार साइन 2π - θ इक्वल टू -sin θ. आलं लक्षात? दोन्ही आन्सर निगेटिव्ह आले, कारण या क्वाड्रंट मध्ये टॅनचा दबदबा असते, या क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेकचा दबदबा असते. आपल्याला तेच पाहिजे. पहा, पॉझिटिव्हच्या वेळेस हे नाही पाहिजे, पण निगेटिव्हच्या वेळेस हेच पाहिजे. आता इथे मी थीटाची व्हॅल्यू पुट करतो. इथे येणार साइन π+π/3 इक्वल टू येणार -sin π/3. इकडे येणार साइन 2π - π/3. इथे येणार -sin π/3. ठीक आहे. हा क्रॉस मल्टिप्लाय केला तर 3 + 1 4π/3. इकडे मल्टिप्लाय केला 6 - 1 5. म्हणजे इथे येणार साइन 4π/3 इक्वल टू -√3/2 आणि इथे येणार साइन 5π/3 -√3/2. आलं लक्षात? आता हे जे दोन्ही आन्सर आलेले आहेत त्या डिफरंट अँगलला एक लिहायचं. देअरफॉर साइन 4π/3 इक्वल टू साइन 5π/3 इक्वल टू -√3/2 सच दॅट. कळलं ना? आता प्रत्येक वेळा सच दॅट न लिहिता s.t लिहिलं तरी तुम्ही समजून जा, पण पेपर मध्ये तुम्ही लिहा. काय असते आपली कंडिशन? आपले दोन्ही अँगल 0 is less than 4π/3 which is less than 2π and इकडे 0 is less than 5π/3 5π/3 which is less than 2π. झालं, आन्सर आलं थीटा 4π/3 आणि 5π/3. कळलं का? एवढं सोपं होतं, फक्त दिसायला सुरुवात थोडीशी वाटके होती. पण आता बोर्ड म्हटलं तर तुमची कसोटी लागणारच. कसोटी नाही झाली तर बोर्ड कसला? मग तर ती कॉलेजची परीक्षा असते ज्याच्यात सगळं चालत असते. असो, तर लक्ष द्या ह्या सगळ्या गोष्टी. आणि हे शेवटपर्यंत मिटवणार नाहीये, कारण याची गरज सतत भासणार आहे. पहा, आपले 4ही न्यूमेरिकल या क्वाड्रंट सिस्टीमने किती सोपे करून टाकले. अन्यथा तुम्हाला हे पाठांतर करावं लागते, आणि पाठांतर करताना आपण नेहमी प्लस मायनस मध्ये घोळ करतो. सेकंड क्वाड्रंटचं साइन फोर्थला देतो, फोर्थ क्वाड्रंटचं साइन थर्डला देतो. असं व्हायला नाही, म्हणून मी ते सतत ठेवणार आहे. आणि आता आपण वळू जनरल सोल्युशन कडे. जनरल सोल्युशन मध्ये काही टाइप्स आहे, 3 टाइप्स आहे ना. एक साधं जनरल सोल्युशन, एक स्क्वेअरिंग वाला जनरल सोल्युशन आणि एक राईट हँड साइड 0 असणारा जनरल सोल्युशन. ठीक आहे, आधी हे मी नष्ट करतो. इथे आता प्रश्न असते फाइंड जनरल सोल्युशन
बऱ्याचदा काय होते, मुलांना काढायचं असते प्रिन्सिपल सोल्युशन, फॉर्म्युला लिहितात जनरल सोल्युशनचा. जनरल सोल्युशन काढायचं असते, प्रिन्सिपल सोल्युशनच्या ट्रिक्स वापरतात. सगळं सोपीच आहे. पहा, जसं आता पहिला प्रश्न आहे, साइन थीटा इज इक्वल टू 1/2. तुम्हाला प्रश्न कोणताही असो, साइनचं कोणता आन्सर 1/2 असेल हे माहिती असलं पाहिजे. याच्यात कोणीच मदत नाही करू शकत, हे तुम्हाला स्वतःची मदत स्वतःच करायची आहे. इथे असं प्रेमानं लिहा, वी नो दॅट साइनचं कोणता आन्सर असते 1/2 π/6 असते. आता तुम्हाला 3 प्रकारचे जनरल सोल्युशन माहित पाहिजे, मी लिहून देतो. जनरल सोल्युशन पहा, पहिला टाइप कसा आहे, समजा तुमच्या प्रश्नामध्ये साइन थीटा आणि इक्वल टू साइन अल्फा असेल तर त्याचा आन्सर असते थीटा इक्वल टू nπ प्लस -1n इंटू अल्फा. दोनही साइन असेल तर. समजा तुमच्या प्रश्नामध्ये दोनही कॉस असेल, साधे कॉस, तर आन्सर असते थीटा इज इक्वल टू 2nπ प्लस मायनस अल्फा. तिसरा आहे tan थीटा इक्वल टू, इथे अल्फा पाहिजे, tan अल्फा जर असेल तर तुमचा आन्सर असते थीटा इज इक्वल टू nπ प्लस अल्फा. लक्ष द्या. आणि इथे n बिलोंग्स टू द सेट ऑफ इंटिजर. हा जो झेड आहे ना तो इंटिजर्स आहे, इंटिजरचा सेट आहे. तर हे तिघांना इंडिव्हिज्युअल आहे, पण आता जागा नसल्यामुळे आपण एकदाच लिहिलं. आता इथे आपण काय लिहिलं, sin π/6 ची व्हॅल्यू 1/2 आहे, मग sin थीटा इज इक्वल टू sin π/6. बरोबर, दोघेही साइन असले पाहिजे, म्हणजे फॉर्म्युला कोणता लागणार पहिला, दोन्ही साइन आहे ना, दोन्ही साइन असेल तर फॉर्म्युला पहिला लागणार. इथे लिहायचं जनरल सोल्युशन, कळलं का, GS जनरल सोल्युशन ऑफ sin थीटा इज इक्वल टू sin अल्फा इज, फॉर्म्युला काय आहे, थीटा इज इक्वल टू nπ प्लस -1n इंटू अल्फा, n बिलोंग्स टू द सेट ऑफ इंटिजर. फॉर्म्युला बघितल्यावर मार्क मिळेल. तुम्हाला हा फॉर्म्युला लिहिला की काही ना काही मार्क द्यावे लागेल. काय करायचंय तुम्हाला, फक्त अल्फाच्या जागेवर π/6 पुट करायचंय, गणित संपलं. इथे असं प्रेमाने लिहायचं, अल्फा इज इक्वल टू π/6. Therefore theta is equal to nπ plus -1n into π/6, n belongs to the set of integer. संपलं गणित. याला म्हणतात जनरल सोल्युशन. 3 टाइपचे आहे ना, आपण पहिल्या टाइप मध्ये आहोत सध्या, ज्याच्यामध्ये दोन्ही बाजूला सारखे फंक्शन ट्रिग्नोमेट्रिक असतात आणि स्क्वेअर नसतात किंवा काहीच नसतात, त्याला म्हणायचं टाइप 1. पहा किती सोपं होतं की तुम्हाला जी दिलेली राईट हँड साइडची व्हॅल्यू आहे ती फक्त आयडेंटिफाय करा कोणत्या अँगलची आहे, आणि मग ते दोघेही सोबत लिहा. सोबत लिहिले की फक्त काय करायचंय, या अल्फाला चेंज करायचंय, बाकी कोणाला चेंज करायचा नाही. लेफ्ट हँड साइड कधी कधी चेंज होतो. कधी चेंज होतो, जर तुमचा दिलेला जो थीटा आहे तो 2 थीटा असेल, 4 थीटा असेल, 3 थीटा असेल, तर समजा तो साधा थीटा आहे तो चेंज होणार नाही. एवढंच सोडवायचंय, आणि एवढं सोडवलं की 2 मार्क. एमसीक्यू आला तर मग तर अतिशय कमी वेळात होणार. असो, दुसरं घेऊ आता. दुसरं, cos थीटा इज इक्वल टू √3/2. ठीक आहे, काही नाही. आता काय पाहायचंय, कॉसचा कोणता अँगल असतो जो √3/2 देतो, बस एवढंच शोधायचं आहे. इथे लिहायचं, वी नो दॅट cos π/6 इज √3/2. पहा उलट आहे ना, sin π/6 1/2 देतो आणि cos π/6 √3/2 देतो. दोघांची व्हॅल्यू सारखी आली. cos थीटा इक्वल टू cos π/6. इथे लिहायचं जनरल सोल्युशन, कळलं का, जनरल सोल्युशन ऑफ, इथे येणार cos थीटा इक्वल टू cos अल्फा इज, आन्सर काय येणार, थीटा इज इक्वल टू, इथे पहा थोडीशी गडबड नाही व्हायला पाहिजे, 2nπ प्लस मायनस अल्फा, n बिलोंग्स टू झेड. आलं लक्षात, अल्फाची व्हॅल्यू परत π/6 आहे. थोडं थोडं चेंज होणार. कॉस मध्ये काय होतं, साइन मध्ये काय होतं, फक्त nπ, आणि 2 नव्हता, प्लस मायनस पण नव्हता, इथे ते आलं, आणि -1n जो पार्ट होता तो रिमूव्ह झाला. तर इथे लिहायचं थीटा, सॉरी, इथे येणार अल्फा इज इक्वल टू π/6, म्हणजे हा आला थीटा इज इक्वल टू 2nπ प्लस मायनस π/6, आणि इथे येणार n बिलोंग्स टू झेड. झालं, इतकं छोटस आहे.
एमसीक्यू पण येऊ शकतो आणि सॉल्व्ह करायला पण येऊ शकतो. आता एक टॅन कॉटचं मिळून घेऊ आणि नंतर मग थोडंसं चेंज व्हायला ज्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन असते तिथे काय करायचं ते पण ठरवलं. तिथे जरा मुलं गोंधळतात. जसं एक तिसरा आहे, तिसऱ्यामध्ये आहे cot θ इक्वल टू 0. कॉटला उत्तर नाही, आपल्याकडे साइन कॉस टॅन आहे. तर याला माहितीये का आधी टॅन मध्ये कन्वर्ट करायचं. टॅन मध्ये कसं होणार, जे पण दिलेला आन्सर आहे त्याला उलट लिहा, म्हणजे रेसिप्रोकल लिहा, म्हणजे टॅन थीटा इक्वल टू इन्फिनिटी. नाहीतर मग सर तुम्ही तर फक्त आम्हाला 3च लिहून दिले. हो 3च आहे ना, तुम्हाला त्याला कन्वर्ट करून आणायचं आहे. आता इथे वी नो दॅट टॅनची कोणती व्हॅल्यू असते, टॅनची π/2 व्हॅल्यू असते जे इन्फिनिटी असते. देअरफॉर इथे वी नो दॅट करायचं. नाही, आता इथे लिहायचं, दोघांना इक्वल लिहा, टॅन थीटा इक्वल टू टॅन π/2. ठीक आहे, मग इथे लिहू देअरफॉर जनरल सोल्युशन ऑफ टॅन थीटा इक्वल टू टॅन अल्फा इज काय होणार आन्सर, थीटा इक्वल टू, पहा हे अजून सोपं आहे. हे असं आहे, कॉस मध्ये 2n π होता, आता 2 पण निघाला, प्लस मायनस पण निघाला, फक्त अल्फा आला. ठरल्याप्रमाणे अल्फाची व्हॅल्यू किती आहे, π/2 झालं. थीटा हियर अल्फा इज इक्वल टू π/2. therefore theta is equal to n pi plus π/2. n belongs to z, set of integer. तुम्हाला जर प्लसचे आले तर तुम्ही पट्ट सोडवू शकता. आता मायनस मध्ये थोडंसं कौशल्य लावायचं बघा. आय होप हे सगळ्यांना कळलं असेल. आता मायनसचे दुसरं आहे, इथे आहे कोसेक थीटा विच इज इक्वल टू -√. प्रश्नामध्ये मायनस आला आणि मेन फंक्शन कोसेक मध्ये आहे, म्हणजे आधी त्याला साइन मध्ये कन्वर्ट करा. तर साइन मध्ये केलं 1/sin, सॉरी डायरेक्ट साइन मध्ये करा. कोसेकला साइन मध्ये करू शकता. हे झालं -1/√. आलं का लक्षात. इथे फॉर्म्युला लावायचा. साइनची कोणती व्हॅल्यू असते, साइनची π/4 असते जे 1/√2 आहे. आलं. पण डायरेक्ट आन्सर घेऊ शकत नाही का, मायनस मध्ये आहे ना, अलाइड अँगल वापरायचा. अलाइड अँगल आठवणीने लिहून देतो. हे गडबड करायची नाही. फॉर नेगेटिव्ह जनरल सोल्युशन तुम्ही सगळ्यांनी चांगलं लक्ष द्या. हे फक्त तिघांचे कॅल्क्युलेशन, हा वर्ड महत्वाचा आहे. जेव्हा नेगेटिव्ह जनरल सोल्युशन काढायचे असेल तेव्हाच वापरायचा. पहिला फॉर्म्युला आहे साइन पाय प्लस थीटा विच इज इक्वल टू -sin थीटा, म्हणजे थर्ड क्वाड्रंट. दुसरा आहे cos पाय मायनस थीटा विच इज इक्वल टू -cos थीटा, सेकंड क्वाड्रंट. त्याच्यानंतर आहे tan पाय मायनस थीटा विच इज इक्वल टू -tan थीटा. ठीक, जेव्हा पण तुम्हाला साइन कॉस टॅन नेगेटिव्ह मध्ये जनरल सोल्युशन आले तर हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. आपल्याला गरज याची आहे कारण प्रश्न साइन मध्ये आहे. मग इथे मी थीटाची व्हॅल्यू पुट करेल, जे काही घ्यायचं आहे. थीटाची व्हॅल्यू इथे पुट केली, sin पाय प्लस π/4. हे बघा फॉर्म्युला वापरला की टिक मारायची, म्हणजे लक्षात येईल की आपण या न्यूमेरिकल मध्ये याचा यूज करतोय. इथे ना -sin π/4. ठीक, हा क्रॉस मल्टिप्लाय करा. हा क्रॉस मल्टिप्लाय केला, तिथे ना 4π प्लस π/4 इक्वल टू -1/√. म्हणजे आन्सर किती झालं हे टोटल आन्सर झालं 5π/4. ठीक आहे, 5π/4 घ्या आणि मग सोल्युशन काढा. तर हे इकडे आता करूया. हे बघा इथे sin 5π/4 इक्वल टू -1/√2. आता हे कोणाचा आन्सर आहे, हे आन्सर आहे sin थीटाचं. इथे लिहायचं देअरफॉर sin थीटा इक्वल टू sin 5π/4 विच इज इक्वल टू -1/√2. आता जनरल सोल्युशन जे दिलेलं आहे त्याच्यात फक्त पुट करायचं आहे. देअरफॉर जनरल सोल्युशन ऑफ sin थीटा विच इज इक्वल टू sin अल्फा इज, फॉर्म्युला आहे थीटा इज इक्वल टू n पाय प्लस -1 raised to power n into अल्फा. n belongs to set of integer.
तर हे येणार n पाय प्लस -1 रेज टू पॉवर n 5 पाय बाय 4 इथे येणार n बिलॉंग्स टू झेड. आलं का लक्षात? याला म्हणायचं आन्सर. अशा प्रकारे तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं आहे, अशा प्रकारे काढायचं आहे. निगेटिव्हचं चांगलं लक्षात ठेवा. निगेटिव्ह मध्ये मुलं डायरेक्ट म्हणजे त्यांना असं वाटतं की मला येत आहे आणि काही गडबडीमध्ये होऊन जाते. निगेटिव्ह मध्ये तुम्हाला अलाइड अँगल वापरल्याशिवाय आन्सर येणार नाही. आणि कोणासाठी कोणता अलाइड अँगल वापरायचा तो पण क्लिअर केला आपण. कळलं? आता जसा एक निगेटिव्ह झाला तसंच अजून एक निगेटिव्ह 2, पण त्याच्यामध्ये अँगल हा थीटाच्या वरचा आहे, म्हणजे 2 थीटा 3 थीटा अशा टाईपचा आहे, तर तो पण एक. तर हा आहे cot 4 थीटा. बघा हे आता थोडंसं वेगळं आहे. प्रत्येक वेळा आपल्याकडे थीटा राहायचा, आता 4 थीटा आला म्हणजे लास्ट आन्सर मध्ये थोडे चेंजेस होणार. तर एक ठरल्याप्रमाणे आपण कॉटला कशात कन्वर्ट करतो? कॉटला आपण टॅन मध्ये कन्वर्ट करतो. हा झाला टॅन 4 थीटा. -1 ला तुम्ही 1 ला -1 कसंही लिहा तरी आन्सर -1च येणार. टॅनचं कोणतं आन्सर असते? 1 पाय बाय 4. इथे लिहायचं टॅन पाय बाय 4 इक्वल टू 1 अँड also by allied angle is. आता कोणता allied angle वापरायचा पहा. प्रश्न tan मध्ये आहे, हा वापरायचा. tan पाय मायनस थीटा इक्वल टू मायनस tan थीटा. तर हा येणार tan पाय थीटाची व्हॅल्यू किती आहे? पाय बाय 4 इक्वल टू tan पाय बाय 4. बरोबर? आता हे डायरेक्ट करता येते ना आपल्याला. इकडे जर 4 गेला तर 4 मधून 1 कमी होणार म्हणजे 3 पाय बाय 4. इथे येणार tan 3 पाय बाय 4 which is equal to -1. दोघांचा आन्सर इक्वल घ्यायचं. कोणाचा? tan 4 थीटा आणि tan 3 पाय बाय 4. tan 3 थीटा इक्वल टू tan 3 पाय बाय 4 which is equal to -1. आता कोणता फॉर्म्युला लावायचा? जनरल सोल्युशनचा. देअरफॉर जनरल सोल्युशन ऑफ tan थीटा इक्वल टू tan अल्फा इज. थीटाचा आन्सर आहे n पाय प्लस अल्फा n बिलॉंग्स टू झेड. हे बघा थीटाचा इथे आतापर्यंत आपण माहिती काय करायचो? अल्फाचा आन्सर लिहायचो. किती आहे? 3 पाय बाय 4. पण आता थीटाचा आन्सर पण लिहा. किती आहे थीटाचा? 4 थीटा. बघा नाही तर गडबड होणार. हे येणार 4 थीटा इज इक्वल टू 3 पाय प्लस 3 पाय बाय 4. इथे येणार n बिलॉंग्स टू झेड. तर हे इथे याच्या खाली येणार आणि हा इकडे मल्टिप्लाय करणार. तर तुमचं फायनल आन्सर येणार n पाय बाय 4 प्लस 3 पाय बाय 16 आणि इथे येणार n बिलॉंग्स टू झेड. आलं लक्षात? अशा प्रकारे तुम्हाला निगेटिव्हचं पण सोडवता येईल. आता एक असा टाइप आहे जो MCQ येतो आणि सॉल्व करायला येतो. स्क्वेअरिंग वाला आहे, त्याच्यात आन्सर पण काढता येतं. बघा जसं आता हा क्वेश्चन आहे 4 cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 3. याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला स्क्वेअर तयार करायचा आहे. हे लक्ष द्या. हा cos स्क्वेअर थीटा आहे 3/4 झाला. 3 गुणाचा स्क्वेअर आहे. 3 कोणत्याही नंबरचा स्क्वेअर नाही म्हणून तो स्वतःच्या स्क्वेअर रूटचा स्क्वेअर आहे. 4 हा 2 चा स्क्वेअर आहे म्हणजे हा नंबर √3/2 चा स्क्वेअर आहे. आलं का लक्षात? तुम्हाला कोणत्याही प्रश्नामध्ये कंप्लीट स्क्वेअर देणार नाही. तुम्हाला तुमचं कौशल्य पणाला लावून हे असं करून दाखवायचं आहे. आता तुम्हाला हे सांगा की कॉसची कोणती व्हॅल्यू असते √3/4? इथे लिहायचं वी नो दॅट cos π/6 इक्वल टू √3/2. म्हणजे हा झाला cos स्क्वेअर थीटा इक्वल टू cos स्क्वेअर π/6. आता तुम्हाला जनरल सोल्युशन माहित पाहिजे स्क्वेअर फंक्शनचे. जसं आता आपण इथे लिहू
जनरल सोल्यूशन ऑफ cos square theta equal to cos square alpha, sin square theta equal to sin square alpha. इथे येणार tan square theta equal to tan square alpha. तिघांचाही सेम आन्सर आहे. theta equal to n pi plus alpha n belongs to z. लक्षात ठेवा, प्रश्न कशामध्ये पण येऊ, साइन मध्ये येऊ, कॉस मध्ये येऊ, टॅन मध्ये येऊ, तुम्हाला एकच आन्सर लिहायचा आहे. सॉरी, प्लस मायनस. अजून एक गोष्ट, हा प्रश्न कधीच मायनस मध्ये येऊ शकत नाही, कारण स्क्वेअर फंक्शन आहे. त्याच्यामुळे इथे कसाही नंबर येईल पण येईल प्लस मध्ये. त्याच्यामुळे जास्त डोकं लावायची गरज नाही. थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस अल्फाची व्हॅल्यू किती आहे, इथे आधी प्रॉपरली लिहायचं. देअरफॉर जनरल सोल्युशन आपण कोणतं वापरतो, कोणते वापरा, ऑफ cos square theta equal to cos square alpha is theta equal to n pi plus minus alpha n belongs to z. इथे लिहायचं, here alpha is equal to pi by 6, theta is equal to n pi plus minus pi by 6 आणि इथे n belongs to z. आला, एवढं सोपं आहे. कोणताही प्रश्न घ्या प्लस मध्ये असला पाहिजे, आणि तुम्हाला कधीच पूर्ण कंप्लीट असं देणार नाही, ते नेहमी असं देणार किंवा असं देणार. हे तुम्हाला कौशल्य लावून असं बरोबर त्याला कंप्लीट टर्म मध्ये आणायचं आणि मग दाखवायचं. झालं असं, एवढंच लिहायचं. आता अजून एक टाईप असतो याचा, पण तो वेगळा लिहून देत नाही, तो या न्यूमेरिकल मध्ये ऑलरेडी आलेला आहे, तर तुम्ही तसंच शिकून घ्या. जसं हा प्रश्न असते sin थीटा इक्वल टू tan थीटा, बरोबर, sin थीटा इक्वल टू tan थीटा 3 मार्कला येणार आन्सर. तर तुम्हाला आता काय करायचं आहे, पहिल्यांदा बऱ्याचशा लोकांच्या डोक्यात आलं असेल, सर sin थीटा इक्वल टू tan थीटा आहे, तर या tan थीटाला मी sin अपॉन cos करतो. एकदम बरोबर, दोघांना बरोबर लिहा. sin थीटा इक्वल टू sin थीटा अपॉन cos थीटा, क्रॉस मल्टिप्लाय करा. इथे येणार sin थीटा इंटू cos थीटा इक्वल टू sin थीटा, याला इकडे येणार, हा येणार sin थीटा इंटू cos थीटा मायनस sin थीटा इक्वल टू 0. दोघांमधून कॉमन काय निघत आहे, दोघांमधून sin थीटा कॉमन निघत आहे. sin थीटा इक्वल टू 0, सॉरी sin थीटा कॉमन निघाला तर ब्रॅकेट मध्ये cos थीटा मायनस 1 इक्वल टू किती आला, 0. याचे दोन पार्ट करायचे, दोन पार्ट म्हणजे sin थीटा इक्वल टू 0 कॉमा cos थीटा मायनस 1 इक्वल टू 0. जसं तुम्ही एखाद्या फंक्शन मधून कॉमन काढता तोच प्रकार केला, अतिशय साध्या सरळ पद्धतीने सोडवा. ठीक आहे, याचे दोन पार्ट करायचे. इथे लिहायचं sin थीटा इक्वल टू 0, इथे लिहायचं cos थीटा मायनस 1 इक्वल टू 0. यालाच तुम्ही स्टँडर्ड लिहिलं तर हा येणार cos थीटा इक्वल टू 1. आता काय करायचंय, आता तुम्हाला जनरल सोल्युशन माहित पाहिजे. हे तर डायरेक्टच आहे, हे पण डायरेक्टच आहे. तुम्हाला झिरोचे जनरल सोल्युशन सांगतो. समजा इथे लिहून देतो, जनरल सोल्युशन, समजा sin थीटा इक्वल टू 0 असेल तर त्याचा आन्सर असते थीटा इज इक्वल टू n पाय. cos थीटा इक्वल टू 0 असेल तर त्याचा आन्सर असते थीटा इक्वल टू 2n प्लस 1 इंटू पाय बाय 2. आणि tan थीटा इक्वल टू 0 असते तर त्याचा आन्सर असते थीटा इक्वल टू n पाय. बरोबर का? हे तुम्हाला जेव्हा राईट हँड साइड 0 असेल तर कोणती तरी एक साइड 0 असते तेव्हा वापरायचं आहे. इथे लिहू शकता, therefore general solution of sin theta equal to 0 is theta is equal to n pi, n belongs to set of integers. एक पार्ट संपला. आता तुम्ही इथे cos theta equal to 1 लिहा. cos theta ची कोणती व्हॅल्यू 1 असते, इथे लिहायचं and cos theta cos 0 is equal to 1. दोनही cos ला एकत्र लिहा. Therefore cos theta equal to cos 0. आपण याच्या आधीच वापरला होता की दोन्ही साइडला जर cos असेल तर त्याचा एक स्टँडर्ड फॉर्म आहे. Therefore general solution of cos theta equal to cos alpha is theta which is equal to 2n pi plus minus alpha n belongs to z. अल्फा ची व्हॅल्यू किती आहे, 0.
इथे लिहा अल्फा इज इक्वल टू झेड, देअरफॉर थीटा इज इक्वल टू 2n पाय, n बिलॉंग्स टू झेड. बघा दोन आन्सर कोणते आहे? हा एक आन्सर आहे आणि हा एक आन्सर आहे. आलं का? अशा प्रकारे तुम्हाला याला दोन सोल्युशन आले, कारण दोन पार्ट झाले ना, तुम्हाला असं सिम्प्लिफाय करता आलं पाहिजे. 3 मार्कला येणार, जास्त डोक्याला ताप नाही. आणि एक आता एक लास्ट क्वेश्चन घेऊ, झालं मग उद्या आपण ते कोसाइन रूल, साइन रूल वगैरे काय शिकायचं ते शिकू. आता लास्ट क्वेश्चन थोडा ब्रँडेड आहे बघा. तसे सगळेच ब्रँडेड असतात, पण तो थोडासा वेगळाच ब्रँड आहे. त्याची सुरुवातच ब्रँडेड आहे. हे बघा तुम्हाला असा प्रश्न दिला आहे, फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ cos थीटा प्लस sin थीटा इक्वल टू 1. आता असा प्रश्न दिल्यानंतर कोणाला कळणार आहे कसं सिम्प्लिफाय करायचं? पण ऍक्च्युअली कसं आहे, आपल्याला या दोन्ही टर्मला एका छोट्याशा टर्म मध्ये आणायचं आहे. छोट्याशा टर्म मध्ये आणायचं आहे तर मी काय करतो, डिवाइड करतो. पाहून घ्या, सहसा समजत नाही ना सुरुवातीला. याला मी डिवाइड करतो, याला डिवाइड करतो √2 ने बोथ साइड. आता स्वाभाविक आहे, √2 ने डिवाइड का केल्याचं? त्याचं एक वेगळंच आन्सर असायला पाहिजे. त्याचं कारण आहे बिकॉज, कारण cos π/4 आणि sin π/4 एक अशी व्हॅल्यू आहे दोघांची जे इक्वल असते, म्हणून आपण त्याला √2 ने डिवाइड केला. हाच प्रश्न वेगळ्या स्लॉट मध्ये पण आहे ना. म्हणजे हा प्रश्न असा पण येतो, sin थीटा प्लस ऐका √3 इंटू cos थीटा इक्वल टू 1. तेव्हा आपण √2 ने डिवाइड नाही करत, कारण इथे √3 आहे. तेव्हा आपण डिवाइड करतो 2 ने. 2 ने का करतो? कारण 1/2 आणि √3/2 या दोनही व्हॅल्यू cos आणि sin मध्ये एक्झिस्ट होतात. नाहीतर सर तुम्ही सांगितलं होतं ना की इथे √2 ने डिवाइड करायचं, याचा कोएफिशियंट 1 आहे म्हणून मी त्याला डिवाइड केला. जेव्हा याचा कोएफिशियंट √3 कोणत्या तरी एका साइडला असेल त्याला तुम्ही 2 ने डिवाइड करायचं. दोनही प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. तर √2 ने डिवाइड केलं, हा आला 1/√2. इथे येणार sin थीटा 1/√2 cos थीटा इक्वल टू 1/√2. आता सांगितल्याप्रमाणे हे दोन्ही व्हॅल्यू सारख्याच आहे ना. याला असं लिहितो, cos ला आधी लिहितो cos थीटा इंटू cos π/4 प्लस sin थीटा इंटू sin π/4 आणि राइट हँड साइड cos π/4. बरोबर. आता तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती पाहिजे कोणता, cos a इंटू cos b प्लस sin a इंटू sin b विच इक्वल टू cos a मायनस b. तर a म्हणजे a म्हणजे थीटा पकडा, b म्हणजे π/4 घ्या, सारखंच आहे. तर हा झाला cos थीटा मायनस π/4, ठीक, इक्वल टू आला cos π/4. जनरल सोल्युशन लावू शकता कोणाचं, जे दोनही कॉस्ट आहे. बघा तो जो चेक करणार आहे ना, तुमच्या सुरुवातीच्या 4 लाईन बघेल, बाकी काहीच नाही बघणार. त्याला समजून जाईल, त्याला पूर्णच माहिती आहे. √2 ने डिवाइड का केलं त्याचं कारण दिलं. समजा √3 आला तर डिवाइड √2 ने करायचं नाही, 2 ने का करायचं ते पण सांगितलंय, म्हणून हे असं कायच आहे. आणि कोणताही प्रश्न आहे, प्लस येऊ की मायनस येऊ, मायनस आला तर cos a प्लस b लागेल, इथे प्लस आला म्हणून cos a मायनस b लागेल, हे तुम्हाला आधीच सांगून देतो. तर इथं लावा जनरल सोल्युशन ऑफ cos थीटा इक्वल टू cos अल्फा इज, काय असते फॉर्म्युला, थीटा इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा n बिलॉंग्स टू झेड. ठीक, तर हे झालं. हे बघा आता इथे बड चतुराईने करायचं आहे, जागा नसल्यामुळे. थीटाची व्हॅल्यू आहे थीटा मायनस π/4, अल्फाची व्हॅल्यू आहे फक्त π/4, कळलं? तर इथे येणार थीटा मायनस π/4 इक्वल टू 2n पाय प्लस मायनस π/4. ठीक, दोन पार्ट करायचे, एकदा प्लस π/4 कॉपी पेस्ट, एकदा मायनस π/4 कॉपी पेस्ट. थीटा मायनस π/4 2n पाय प्लस π/4. आठवणीने याला तिकडे न्या. इथे थीटा मायनस π/4 इक्वल टू 2n पाय मायनस π/4. हा कटला, इकडला आन्सर ओके झाला. 2n पाय n बिलॉंग्स टू झेड, एक साइड ओके झाली, दुसरी साइड पण आधीच समजा. आता हा मायनस π/4 तिकडे गेला, 2n पाय प्लस π/4, इथे येणार π/4. डिनॉमिनेटर कॉमन आहे, न्यूमरेटरची ऍडिशन करा, सबट्रॅक्शन करा, अवेलेबल साइन काय त्याच्यावर ठरवा. तर इथे येणार 2n पाय प्लस पाय अपॉन 4, तर इथे येणार 2n पाय प्लस 2 पाय अपॉन 4. बरोबर, हे येत आहे ना.
2 1 जा 2. हे झालं दुसऱ्या साईडचा आन्सर. हे गणित चांगलं करा सगळंच, म्हणजे तुमची एक्सरसाइज 1.1 ब्रँडेड होणार आणि बाकी उद्या पण आपण एक्सरसाइज 3.2 घेणारच आहोत. आय होप सगळ्यांना चांगलं कळलं असेल. धन्यवाद.